आज मी बघतो की किती लोक डिप्रेशनमध्ये आहेत, एकटेपणाचे शिकार झाले आहेत. पण मित्रांनो, मी बोलतो, जे तुम्हाला सोडून गेलं आहे त्याच्यासाठी आपले किमती अश्रू वाहू नका प्लीज. कारण जो सोडून जातो तो आपला कधीच नसतो, आणि जो तुमच्यावर खरं प्रेम करतो तो कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. नाही तुमच्याबद्दल कधी वाईट विचार करणार, नाही तुमच्याबद्दल काय वाईट बोलणार, ना तुमच्याबद्दल कधी जेलसी ठेवणार. कारण प्रेम करणारा व्यक्ती कधीच नफरत नाही करत, आणि जो नफरत करतो ते स्वतःचंच नुकसान करून घेतो. बघा ना, जर तुम्ही कोणावर जळतात, जेलसी आहे, तुमचा राग आहे, ईर्ष्या आहे, तर त्यांनी तुमचंच नुकसान आहे. त्यांनी त्याचं कुठं नुकसान होत आहे? त्याचं बिलकुल नुकसान होत नाही. नुकसान होत आहे तुमचं, कारण जळण तुमच्या मनात आहे, जळण तुमच्या आतमध्ये. नुकसान तुमचं आहे. त्या आगीमध्ये तुम्हीच जळणार, तो व्यक्ती नाही जळणार. कारण तो व्यक्ती तुमच्यावर जळतच नाही, तो व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्सच करत नाही, ना त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे. तर तुम्ही सोडून द्या, डज मॅटर, फरक नाही पडत. पण जर तुम्हाला ती व्यक्ती नाही पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली त्याच्याशी बात करा की मला तू नाही पाहिजे. तर त्याच्यासोबत गलत करू नका की मी तुला बर्बाद करून टाकन, तू मेला पाहिजे, श्राप वगैरे बिलकुल देऊ नका. जर तुम्हाला त्या व्यक्तीला जर सोडायचं आहे तर सीधा डायरेक्टली बात करा किंवा मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मी पूर्ण आयुष्य मी तुझ्यासोबत नाही राहू शकत, तुझे माझे विचार नाही जमत वगैरे वगैरे. जी पण काही प्रॉब्लेम असेल, सिच्युएशन असेल, ती क्लिअर करा. पण त्या समोरच्या व्यक्तीला एवढ्या डिप्रेशनमध्ये पाडू नका की आपण बघत आहे की आजच्या जगाच्या काळात स्पेशली कपल्स लोक त्यांच्यामध्ये डेव्हिल काम करत आहे, पती पत्नीला अलग करत आहे, सगळ्या गोष्टी होत आहे. तर आपण कितीही समजवलं तर लोक समजणार नाही. पण समझदार को इशारा ही काफ़ी होता है, असं एक कहावत आहे. तर माझं म्हणणं आहे की जर कोणता व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही डायरेक्टली त्याला बोला आणि सोडून द्या. तुमची अंडरस्टँडिंग जे पण काय असेल ते दूर करा. आणि आयुष्य पहिलंच छोटं आहे, त्याला अजून कमी करू नका. तर क्लिअर करा, शॉर्ट आउट करा आणि ख़तम करा. बस फिनिश. तुम्हाला नाही राहायचं तुम्ही राहा, तुमची खुशी जिथे तुम्ही तिथे राहा आणि त्यालाही खुश राहू द्या आणि अलग राहा. जर तुमचे रास्ते एक नाही आहेत तर तुम्ही अलग राहू शकता, काही फरक पडत नाही. ओके, बस बाकी हेच बोलायचं होतं.